आज शेतातून ताज्या भाज्या आणते, मग सगळ्यांसाठी छान स्वयंपाक करेन. सकाळच्या हवेत शेतात जायची मजाच वेगळी असते. अरे वा, किती सुंदर लाल टोमॅटो लागलेत. ही ताजी कोथिंबीर आणि मिरच्या भाजीची चव अजून वाढवतील. मी आधी थोडी वांगी तोडली होती. वांगी खूप छान ताजी आहेत. आणखी थोडी वांगी तोडून घेते. आजी, आज काय बनवणार? ताज्या भाज्यांची चवदार भाजी आणि गरम भाकरी. आधी भाज्या स्वच्छ धुवून घेऊ, मग सुरू करू स्वयंपाक. माझा मुलगा आला आहे. त्याला चुलीवरची वांग्याची भाजी खूप आवडते, म्हणून वांग्याची भाजी आणि चपाती बनवलीये. खरंच किती छान सुगंध येतोय जेवणाचा. प्रेमाने केलेल्या प्रत्येक गोष्टी चांगल्याच होतात. सगळ्यांनी पोटभर जेवण करा. तुझ्या हातच्या जेवणाची गोष्टच वेगळी. अरे बाळांनो, तुम्ही आनंदाने खाता, हाच माझा खरा आनंद. शेतातलं ताजं अन्न आणि कुटुंबाचं प्रेम, यापेक्षा मोठं सुख नाही. सकाळी लवकर उठून मी या फुलांशी गप्पा मारते. बघितले का, सकाळी सकाळी ही फुले किती टवटवीत दिसतात. नदीकाठी माझे घर असल्यामुळे इथे खूप शांतता मिळते. आता स्वयंपाक करण्यासाठी मी हे नदीचे पाणी घेऊन चालले आहे. सगळे गावकरी ह्या नदीचेच पाणी पिण्यासाठी वापरतात. नदीचे पाणी चांगले नित्तळ स्वच्छ आहे. चला हंडाभर पाणी घेऊन जाऊ, मग स्वयंपाकाला लागते. थोडा चहा ठेवला आहे. चहा पिऊन जरा बरं वाटतं. घरची कामं काय संपत नाहीत, ती तर चालूच राहतात. अगं बाई, पिठाचा डबा तर रिकामा झालाय. आता काय बनवू? मालक, भाकरीचं पीठ संपले आहे. जेवायला काय बनवू? अगं, फोडणीचा भात आणि कढी बनव. आज शेतातून ताज्या भाज्या आणते, मग सगळ्यांसाठी छान स्वयंपाक करेन. सकाळच्या हवेत शेतात जायची मजाच वेगळी असते. अरे वा, किती सुंदर लाल टोमॅटो लागलेत. ही ताजी कोथिंबीर आणि मिरच्या भाजीची चव अजून वाढवतील. मी आधी थोडी वांगी तोडली होती. वांगी खूप छान ताजी आहेत. आणखी थोडी वांगी तोडून घेते. आजी, आज काय बनवणार? ताज्या भाज्यांची चवदार